अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळूवार व्यक्त होणं कसं असेल तर सुमनताईंसारखं प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित, शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू, किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्वाला. त्यांना आपलं ध्रुवासारखं अढळ स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो. तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नीट फिरत असणारा, तरीही अत्यंत भावपूर्ण. सुमन कल्याणपूर यांच्या मराठी आणि हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आज आपण घेणार आहोत. नमस्कार श्रोतेहो, वाचनालयाने आयोजित केलेल्या सुमनांजली या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत. सुमनताई अशा काळाच्या प्रतिनिधी आहे ज्या काळात जीवघेणी स्पर्धा नव्हती. श्रीमंत होणं हे उद्दिष्टही नव्हतं. त्या काळाच्या स्वांत सुखावर सुमनताईंच्या सुरांची मऊ साय जमा होत गेली. तो काळ गेला, त्या ताई गेल्या. त्यांच्या कलेचे स्मरणरंजन अपरिहार्य आहे म्हणून हा सुमनांजलीचा प्रयोग सुमन गंधाचं जागरण आणि सुगंधाला स्पर्श. नाद माधुर्य, शब्द माधुर्य आणि स्वर माधुर्य या त्रिवेणी संगमाची अनेक संगीत शिल्पे त्या काळी घडली किंवा घडवली गेली. तालाचे महत्व होतेच तेव्हाही, पण त्यात लयीचा तोल सांभाळला जात होता. मौसिकीत म्हणजे संगीतात शब्दाची सुगम्यता आणि संगीताची सुरेलता दोन्हीही अपेक्षित असतात. आपल्या स्वरातून अष्टसात्विकतेचे भाव जागे करणाऱ्या सुरेल काळाच्या प्रतिनिधी त्या होत्या. त्या काळात कोणीही कितीही कसाही अवकाश व्याप्त केला होता तरी तुमच्यासारख्या रसिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. सुमनताईंचा सुद्धा स्वर, श्रीमंतीचे माप रसिकांच्या पदरात भरभरून घातले. सुमन कल्याणपूर हा आवाज आपण पहिल्यांदा कधी आठवला हे श्रोत्यांनी आठवावे. पूर्वी रेडिओ आपल्यावर प्रभात वंदन पासून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गीत मालिकेतून संस्कार करत होता. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हा अभंग सुरू झाला की शब्दब्रह्म समोर येतं. अकार, उकार आणि मकार, उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचं वर्णन या अभंगात केलं आहे. शब्दब्रह्माच्या सोबतीने श्रोत्यांना उन्नत करण्याचा आजचा हा एक प्रयत्न. सुमनताईंच्या अत्यंत प्रासादिक अशा अभंगापैकी एक हा अभंग आहे. हा अभंग मराठी माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. मंद्र षड्जावर त्या स्थिर, वजनदार, अत्यंत सुरेल आणि सात्विक ओंकारावरून सुरू झालेली ओळ गणेशाचे पुन्हा षड्जावरच येते. ऐकूया ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
श्रोते हो, गाणं ऐकताना आपलं लक्ष चालीकडे अधिक असतं असं तुमच्या लक्षात आलंय का? खरं तर आपण शब्दांकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. शब्दांच्या अनुषंगाने चालीकडे बघता आलं तर खजिना गवसण्याचा आनंद होतो. सर्वात प्रथम कवी आपली मनोवस्था कवितेत उतरवतो. मग संगीतकार शब्दांच्या आणि संगीताच्या विश्वात येऊन मीटर शोधतो. मनोमनी गात असतो. बहुतांशी संगीतकारांचे आवाज चांगले नसतात म्हणून ते गायकाला शोधतात. कवीच्या मनोगताचं आणि संगीतकाराच्या सुरावटीचं पारणं फेडणं हे गायक आणि गायिकाच करू शकतात. सुमनताईंनी ते नेहमी केलं. त्यांच्या गाण्यांचा कॅनव्हास हा प्रचंड मोठा आहे. दशरथ पुजारी शास्त्रीय संगीत उत्तम शिकलेले होते. संगीत रचना करताना ते शब्दांचा अत्यंत साकल्याने विचार करायचे. त्यांच्या चाली अतिशय प्रगल्भ, सघन आणि गीताच्या भावातील सौंदर्याला स्वराचं देखणं कोंदण बहाल करणाऱ्या असत. पुढच्या भावगीतात कवी रमेश अणावकर यांनी साधस, भोळ्या मीरेचं व्यक्तिमत्व किती सोपे आणि कमीत कमी शब्दात उभं केलंय ते बघा. या गीताची चाल अभोगी कानडा या रागावर आधारित आहे. या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू असताना अचानक आशा भोसले आणि ओ.पी. नय्यर हे स्टुडिओत आले. त्यांनी गाणं ऐकलं आणि नय्यर साहेब आशाताईंना म्हणाले, संगीतकार कोण आहे? गायिका कोण आहे? क्या खूबसूरत गाया है. वाह वाह, भाषा तो नहीं समझती लेकिन सुर, ताल और गीत का वचन बहुत ही अच्छा है. चला तर मग ऐकूया हे गाणं मृदुलकरांनी झेंडू तारा.
फक्त गाणी ऐकणार नसून बघणार सुद्धा आहोत. याचा अर्थ सुमनताईंनी ज्या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं त्या गाण्यांच्या चित्रफितीसुद्धा बघू. त्यांची शब्द उच्चारांवरची हुकमत आणि सहजता सिनेमाच्या नायिकेला कशी मदत करते हे बघणं फार आनंदीदायी असतं. आणि हेच खरं शब्दग्रहण, रसग्रहण. मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये गोष्ट पुढे नेण्याचं काम चित्रपट गीत करत असतं. जसं एक चित्रपट 1000 शब्द सांगून जातं, तसंच एक गीत 1000 भावनाही व्यक्त करतं. या अनवट कार्यक्रमात असं समजा की आपण सुमनताईंच्याच गाण्यांचा चित्रपट बघत आहोत. हेतू अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे. परिपूर्ण रसग्रहण दृक आणि श्राव्य माध्यमातून. मंडळी, येथे एकाग्रतेची गरज असते. शरीरातील सगळ्या भूतांना आमंत्रण द्यावं लागतं. असो, सूज्ञ रसिकांना अधिक सांगणे न लगे. मोबाईल बंद नसेल केला आत्तापर्यंत तर तो करा, म्हणजे शेजारच्याला त्रास होणार नाही. 1961 साली निर्माण केलेला सिनेमा पुत्र व्हावा ऐसा. जिथे सागरा धरणी मिळते हे गीत पी. सावळाराम यांचं. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलंय. हे प्रेमगीत आहे. का कोण जाणे, पण मला उगाचच सावरकर आठवले. सागरा प्राणतरुणाला. प्रेमाच्या प्रतिकात्मक व्यक्त होण्यानं या गीताचं सौंदर्य आणखीनच सात्विक होत आहे. हे गाणं पी. सावळाराम महिनाभर लिहित होते. शब्दांची नुसती जुळवाजुळव. 52 कशी सोन्याची निर्मिती झाली तेव्हा ते थांबले. स्त्री पुरुष प्रेमानं जेव्हा निसर्ग प्रेमाची जोड मिळते तेव्हा त्यांच्या प्रेमातील उदात्तता आणखीनच जाणवते. समर्पण हा भाव इथे पुरेपूर उठलाय. गाण्याच्या संगीतात पियानो आपण नीट ऐकूया. या गाण्याचं चित्रीकरण उल्लेखनीय आहे. ओल्या समुद्रकिनारी त्यांचं समुद्राच्या पाण्यातील प्रतिबिंब आणि त्याच प्रतिबिंबात सामावणारी तिची प्रतिमा, सगळंच विलोचन. तर बघूया जिथे सागरा धरणी मिळते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमनताईंच्या जवळजवळ सर्व मराठी आणि हिंदी गाण्यांचा खजिना समोर येत होता. त्यातून 15-20 गाणी निवडणं अशक्यपाय वाटू लागलं होतं. मग गीतकार संगीतकार असं वर्णन करून खूप विचार करून प्रातिनिधिक गीतांची निवड केली. एकत्र बसून गाणी ऐकणं, किंचित रसास्वाद वाढेल म्हणून त्रोटक टिप्पणी करणं आणि गाणी बघणं एवढाच आपला आज उद्देश आहे. लोकप्रिय गाण्यांना प्राधान्य मात्र दिलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की मानकर हे गाणं आम्ही पहिल्यांदाच ऐकलं. मला आणि उल्काला आवडलेली गाणी इथे आहेतही आणि नाहीतही. तुमचंही असंच होणार. त्याला इलाज नाही, त्यासाठी आधीच माफ करा. एखादं गाणं खूप साधं असतं म्हणून ते लोकप्रिय होतं. आता हेच बघा ना, पाठ्यपुस्तकात लहानपणीच सापडलेलं जे गीत तेव्हा संसारातील चटक्यांची काहीच कल्पना नसते म्हणून ॲप्रिशिएटही करता येत नाही. केवळ मार्क मिळवण्यासाठी आपण त्या ओळी पाठ करत असतो. संसारात पडलो की समजतं उमजतं, अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, देत सुखाला नकार आणि दुःखाला हुंकार. मानिनी या 1961 मधील चित्रपटात बहिणाबाई चौधरी यांचं गाणं संगीतकार वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलं. काही गाणी अमर होऊन जातात. शब्दांमुळे की चालींमुळे की गायनामुळे हेच कळत नाही. या स्वररचनेत ना खूप कठीण तान आहे, ना मुरक्या, ना अनवट स्वरावली, ना सरगम, ना 3 सप्तकात विहरून येणारी चाल. तरी सुद्धा या गाण्यात खिळून ठेवण्याची क्षमता आहे. साधं असणं सोपं नसतं आणि सहज असणं हे खूप कष्टाने मिळवावं लागतं, हेच खरं. 1961 सालच्या या चित्रपटात बहिणाबाईंच्या कविता पहिल्यांदा चित्रपटासाठी संगीतबद्ध झाल्या. संगीतात समाधानी पण कारुण्याची झालं रे. संसारात येणाऱ्या सर्व अनुभवांना एकमेकांच्या आधारानं आनंदानं सामोरं जाता आलं पाहिजे. तिथे रडून भाकून उपयोग नाही. शब्दांच्या आशयाबरोबर सुरांचा प्रवास झाला तर होणारी चाल चक्कर प्रणय प्रवास करते आणि कायम ती लक्षातही राहते. तर असंच एक गाणं जे आहे ते ऐकूयात आपण, अरे संसार संसार. संसार
काही सुरेल योग नियती जुळवून आणते. संगीतकार अशोक पत्की यांच्या आयुष्यातील सुमनताईंचं स्थान असंच आहे. ओळख झाली आणि नंतर पत्की साहेब सुमनताईंबरोबर पेटी वादनाची साथ करू लागले. एवढंच नाही तर परदेश दौऱ्यांमध्ये सुमनताईंबरोबर द्वंद्वगीतही गाऊ लागले. याच काळात गीतकार अशोक परांजपे यांच्या कवितांना पत्की यांनी चाली लावल्या होत्या. त्या त्यांनी सुमनताईंना ऐकवल्या. सुमनताईंना त्या आवडल्या. त्यांनी लगेच HMVला फोन केला आणि रेकॉर्ड काढण्याबद्दल सूचना दिली. 1971 मध्ये अशा तऱ्हेने सुमन कल्याणपूर यांचा दुसरा टप्पा सुरू झाला. ही गाणी आजही ऐकताना पुन्हा पुन्हा एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे गाण्याला सशक्त मेलडी असेल तरच गाणं जास्त काळ टिकतं. अशोक पत्की यांच्या रचना गाईपर्यंत सुमनताईंची कारकीर्द जवळजवळ 28 वर्ष झाली होती. त्यामुळे सुमनताईंच्या गायनाचा अनुभवाचा वेगळा परिणाम येथे दिसतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांनाही त्या मोठ्या उत्साहाने सामोऱ्या गेलेल्या आहेत. एखादं गाणं चित्रपटात नसतं बरं का मंडळी, ते आपण कायम रेडिओवरच ऐकत असतो आणि तसेच मोठे झालेले असते. ते गाणं कितीही वेळा ऐकलं तरी तितकंच ताजतवानं वाटतं. मनात नेहमी आनंदाचे तरंग निर्माण होतात. गीताचे सूर आणि शब्द आपल्याला त्या सृष्टीत घेऊन जातात. सुमन कल्याणपूर, अशोक पत्की आणि अशोक परांजपे या त्रिकुटांनी अनेक भावशिल्प तयार केली. केतकीच्या वनामध्ये मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागला म्हणून आभाळातल्या ढगाला गहिवरून आलं. त्यानं धीर सोडला आणि तो कोसळला का हो माहिती नाही, पण कवीला कल्पनेचं केवढं वरदान लाभलेलं आहे ते लक्षात घ्या मंडळी. उत्तम चालीची पहिली चाहूल लागते ती ध्रुवपदातच. आणि मग सुमनताई आपल्या भावनांचा ताबा घेतात. गहिवराला मेघ आपल्याला दाखवण्यासाठीची सुरावट, मध्यसा ते तारसा एवढ्या एका सप्तकाचं अंतर, अक्षरशः दवात भिजलेल्या पारदर्शी आवाज, केवळ स्वर्गीय एक आतुरता गाण्यातून पाजरत आहे. तर ऐकूया केतकीच्या बही तिथे नाच लागून बोलत. केतकीच्या बही तिथे नाच लागलं मोर. केतकीच्या बही तिथे नाच लागलं मोर. गहिवरला मेघ सोडला गहिवर. केतकीच्या बही तिथे नाच
मराठी भावगीतं भक्तिगीतांचं एक मोठं दालन सुमनताईंच्या स्वरांनी सुगंधित झालं आहे. 1952 साली या दालनात त्यांचा प्रवेश झाला. यशवंत देव यांनी सुमनताईंना ब्रेक दिला असं आदराने नक्कीच म्हणावं लागेल. मराठीमध्ये गीतकार संगीतकार, संगीतकार गायक अशा अनेक जोड्या दिसतात. तशीच एक प्रसिद्ध जोडी म्हणजे दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर. त्यांची पहिली रेकॉर्ड म्हणजे 2 गाणी, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदा घरी नंदनवन फुलले. ही गाणी ऐकताना सारखं जाणवतं की हा आवाज बुद्धिमान स्त्रीचा आहे. दशरथ पुजारी यांच्यासारख्या रागदारी संगीताचं मर्म जाणणाऱ्या आणि शब्दांमधील भाव उत्कृष्टरित्या स्वरबद्ध करणाऱ्या संगीतकारांनी सुमनताईंच्या गायनावर प्रचंड विश्वास दाखवला आणि तो ताईंनी चढत्या श्रेणीनं सार्थ केला. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे हे गाणं म्हणजे मास्टरपीस. कोमल गंधारावर येणारा आहे हा खरोखरच दैवी वाटतो. सुमनताईंची गाणी शांतपणे एकाग्र होऊन ऐकली तरच त्या विविध भूमिकातून आपल्याला चौफेर दिसू लागतात. प्रत्येक गाणं जन्माला येताना आपलं नशीब घेऊनच जन्माला येतं. पुढचं गीत मधुसूदन कालेटकरांनी शुभमंगल या चित्रपटासाठी लिहिलं होतं. वसंत पवारांनी स्वरबद्ध केलं होतं तर उषा अत्रे यांनी ते गायलं होतं. चित्रपट चालला नाही आणि ते गाणं कोणासमोर आलंही नाही. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटाच्या वेळी गीतकार कालेलकरांनी ते निर्मात्यांना दाखवलं. त्यांना ते आवडलं आणि मग एन दत्ता यांनी ते स्वरबद्ध केलं. मराठीतल्या अजरामर अंगाई गीतांच्या यादीत ते जाऊन बसलं. ध्रुवपदानंतर येणाऱ्या म्युझिकमध्ये सतारीचा प्रवेश होतो तेव्हा जाऊ दे, मी जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. आपण प्रत्यक्ष ते सगळं ऐकूयात काहीतरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गाणं संदर्भाशिवाय पाहिलं तर जणू आईच बाळाला झोपवत आहे असं वाटेल. पण गीतांच्या शब्दामध्ये एक अशी मेक आहे की जेणेकरून कळावं की गातीये ती बाळाची आई नाहीये. कालेलकर लिहितात, देवकी नसेनी बाळा भाग्य यशोदेचे भावी. म्हणजे मी तुझी जन्मदात्री नाही, पण तुला वाढवण्याचे काम मात्र मी आईच्या ममतेने करत आहे. तर ऐकूयात निंबोडीच्या झाडामागे. 2 ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. जिथे हिरो स्क्रीनवर येतो तिथून सतार सुरू होते आणि जिथे गाणं संपतं तिथे आई हुंदका देते.
मुळातच सुमनताईंच्या आवाजाचा पिंड हा शांत, शुद्ध, गोड, हळवा असल्याने त्यांच्याकडे गाणीसुद्धा प्रेमभावना हळवेपणानेच व्यक्त होतील अशी प्रेमगीतं आली. पण सुमनताईंच्या गानशैलीत भडक शृंगार, मस्तीखोरपणा, लावणी सदृश्य गाणी ही फारशी बसली नसती असा समज होता. पण तो समज चुकीचा होता हे आपण बघू. त्यांनी मोजकीच 4-5 गाणी या जॉनरची सुद्धा गायलेली आहेत. आपण त्याची पटकन झलक बघू. संगीत वसंत पवार, गीतकार जगदीश खेबुडकर आणि चित्रपट सवाल माझा ऐका. परत एकदा सवाल माझा ऐका. संगीतही वसंत पवारांचं आणि गीतकार
जगदीश खेडूरकर. पण हे गाणं थोड्याशा वेगळ्या ढंगाचं आहे. तुझ्या संधी पडता गाठी, कर्म आमच्या नशिबाचं, अन तुझ्या नादी लागून होईल खोबरं साऱ्या जन्माचं. सौभाग्याची खूण सांगते, जात आमची सुपारीची. सौभाग्याची खूण सांगते, जात आमची सुपारीची. आमच्यासाठी धन थांबला ऐक खोलवी नारीची. आमच्या वाचून रंगत नाही मुखीपणाच्या पालविडा. आमच्या वाचून लाड कोणती भरील हाती लगीन चुडा. अरे नको पुस्तकी अक्कल शिकवू, ऐक सांगते कानात. चिमणी वाणी तोंड चोचलं, मुखडा बघता ऐण्यात. मुखडा बघता ऐण्यात. हो, ज्या पृथ्वीवर नरनारीला जन्म दिला या जगती, जन्म दिला या जगती. त्या पृथ्वीचा जन्म झाला सूर्याच्या पोटी. पण अशी कोणती गोष्ट पत्नीची कधी नसते नवऱ्याला, अन संसारी ही दैवी घटना काय असावी सांग मला. आता आपण आम्ही सयानी काय म्हणतोय ते बघू. संगीत के सितारे के बनने के साथियों, आज हमारे ये संगीत गुलशन में लिखने वाला है एक ऐसी आवाज से जो आजकल जरा कम ही सुनाई देती है, मगर इतने सारे जबरदस्त हिट गीत गाए थे उन गायिका ने कि उनके गीतों में पहले से मैंने बनानी शुरू की ना तो करीब 60 बेहद चले हुए गीत तो ऑलरेडी सामने आ गए और कोई 100-200 और गीत भी पीछे पीछे लाइन लगाए हुए खड़े हो गए था. ये गायिका कौन थी, इसका सस्पेंस कुछ और देर के लिए जारी रखने के लिए मैं इनका जो गीत सबसे पहले आपको सुनाऊंगा, वो 2 जराना आवाजों का ड्यूट है. सुनिए और परखिए कि आज हमारी संगीत एवं रसिकाहो, ज्या माणसांना त्यांच्या पूर्वार्धात खूप मोठ्या माणसांचा परिस्पर्श झालेला असतो अशी माणसं उत्तरार्धात खूप मोठी होतात. थोडक्यात लहानपणी मोठे संस्कार झाले की माणूस कसा मोठा होतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुमन कल्याणपूर. सारस्वत समाजातील शंकरराव आणि सीताबाई हेमाडी यांचं सुमनताई हे पहिलं अपत्य. जन्म
28 जानेवारी 1937चा. लहानपण कलकत्ता, ढाका आणि मुंबई येथे गेल्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली या भाषा त्यांना अवगत होत्या. कलासक्त कुटुंबात जन्म झाल्यामुळे विविध कलांचे संस्कार त्यांच्यावर झाले. सुमनताईंच्या कानावर संस्कारक्षम वयात अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई, नूरजहाँ, सुरैया यांचे आवाज आले आणि त्यांच्या आवाजातली फिरत आणि वजन हे त्यांना भुलवू लागलं. भारताचा स्वातंत्र्य लढा चालू होता तेव्हा हेमाडी कुटुंब ढाका येथे होते. 1944 मध्ये ते मुंबईत आले, मॉडेल हाऊस या सोसायटीमध्ये. हेमाडी यांचा फ्लॅट नंबर होता 11. प्रसिद्ध शिल्पकार जोगांचा फ्लॅट नंबर होता 8 आणि नाटककार आणि दिग्दर्शक मोग रांगणेकर यांचा फ्लॅट नंबर होता 9. या कलाकारांच्या सहवासामुळे सुमन चित्रकला आणि गायन शिकू लागली. रांगणेकरांकडे संगीतकार केशवराव भोळे आणि उत्तम गायिका ज्योत्स्ना भोळे येत असत. ज्योत्स्नाबाईंच्या नाट्यपदांनी सुमनला प्रचंड भुरळ घातली. केशवराव भोळे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक अग्रगण्य संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि संगीत समीक्षक होते. एक दिवस धीर करून सुमनने त्यांना विचारलं की मला गाणं शिकवाल का? आणि येथूनच सुमनचं गाणं शिकणं सुरू झालं. म्हणून म्हणतो मंडळी, सुमनताई यांना लहानपणीच परिसस्पर्श झाला होता, म्हणून मोठेपणी त्या खूप मोठ्या झाल्या. बरं का मंडळी, आता आपण एखादं गाणं ऐकूया. आज अचानक सगळं वातावरण बदलून का केलंय? कशाची तरी सुखद चाहूल अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आहे. वहिदाच्या सक्षम अभिनयाला सुमनताईंचा आवाज साथ देत आहे. आणि हे गाणं आपण पडद्यावर बघूया. कोणतं गाणं बघितलं की जास्त मजा येते? भात एक राखी या चित्रपटातलं हे गाणं. सुमनताईंचा मखमली तलम आवाज कानी पडतो. दुसऱ्या अंतऱ्याचं पूर्ण म्युझिक तार शहनाईंनी व्यापलंय. तार शहनाई हे सनईपेक्षा संपूर्णपणे वेगळं एक तंतुवाद्य आहे. ते दिसायला आणि वाजवायला इसराज किंवा सारंगी या वाद्यांसारखं असतं. जी व्यक्ती ज्या आयुष्यात प्रवेश करणारे ते मंगलमय व्हावं हीच कामना करण्यासाठी तार शहनाई वापरली जाते. हेमंत कुमार यांच्या आवाजातही हे गाणं आपण ऐकणार आहोत. त्यात सुमनताईंचा मधाळ आवाज आणि अत्यंत सुरेल आलाप हेमंता यांनी कसा गायलाय ते आपण नीट ऐकूया. तर ऐकूया तेच गाणं, चित्रपट भात एक राखी. Thank you.
आता हेच गाणं आपण हेमंत कुमारच्या आवाजात ऐकणार आहे. संगीताच्या क्षेत्रामध्ये एका गाण्याच्या बाबतीत 2 ताजमहाल उभे आहेत. तुम्हीच ठरवायचं कोणता ताजमहाल चांगला आहे ते. हेमंत कुमार. साक्षात संगीततज्ञ केशवराव भोळे यांच्या मार्गदर्शनाने सुमनचं गाणं खुलू लागलं. गायकाचा पहिला अलंकार म्हणजे त्याचा सूर असतो. केशवरावांनी सुमनला स्वरस्थानांचा अंदाज दिला, चढ उतार कसे पेलायचे याची नजर दिली, वगैरे वगैरे. पण गंमत अशी आहे की सुमन गायिका होईल असं घरात कोणालाही वाटलं नव्हतं. कारण तिची चित्रकला सुद्धा अप्रतिम होती. मोठेपणी सुमन चित्रकार होणार असं गृहीत धरून जोग मामांनी तिला JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घ्यायला सांगितला. सुमनचं पहिलं वर्ष फाईन आर्टमध्ये खूप चांगलं गेलं, पण तिला नाईलाजाने चित्रकला शिक्षण सोडून द्यावं लागलं. कारण तिला ऑइल पेंट्स आणि टर्पेंटाईन यांची अलर्जी होती आणि नियतीच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं होतं.
सुमनला शास्त्रीय संगीत शिकवण्यासाठी तावडे बुवा नावाचे गुरु घरी येत. शिवाय अब्दुल रहमान खान आणि नंतरच्या काळात नवरंग नागपूरकर या दोघांकडेही तिने सुगम, उपशास्त्रीय आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं. ग्रँट रोड भागात आनंदाश्रम हाऊसिंग सोसायटी यशवंत देव यांचे सुगम संगीताचे क्लासेस चालायचे. सुमन तेथे जाऊ लागली. गायन कलेचा विविध अंगी अभ्यास झाल्यामुळे सुमनताई झाल्या. त्यांच्या मुळातच लाभलेल्या आवाजाला उत्तम पैलू पडत गेले आणि त्यांनी आपले स्वतंत्र कार्यक्रम करायला सुरुवात केली. पुढचं गाणं हे त्याची साक्ष आहे. तुझा माझ्या मनात नकळत प्रवेश झालेला आहे. तुझ्या भेटीसाठी माझं आसुसलेलं मन साथ घालत आहे. माझं हे सूर भरलं आयुष्य तुझ्या अस्तित्वानं अधिक संगीतमय कर. चल दोघंही मिळून सुंदर गीत गाऊ अशी विनवणी राजश्री करत आहे. गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन यांनी रागेश्री आणि बागेश्री या दोन्ही रागांचा येथे सुंदर मिलाप केलेला आहे. जानवर या चित्रपटातलं हे नृत्यगीत शंकर जयकिशन आणि सुमनताई यांच्याकडून सर्वात जास्त द्वंद्वगीतं गाऊन घेतली गेलेली आहे. उच्च गुणवत्तेच्या सुरेल, कसदार आणि लयदार गायनाचं एक उत्तम उदाहरण आहे. सुमनताईच्या आवाजातील पूर्ण समर्पण स्वरातून ओसंडून वाहत आहे. तर ऐकूया मेरे संग का गुणगुना.
मंडळी, कल्पना करा, शंकरराव हेमाडी यांच्या घरात गप्पा चालू आहेत आणि शिल्पकार जोगबाबा म्हणतात, आपण चित्रपट काढू, कारण आपल्याकडे नायिका बेबी शकुंतला आहे, गायिका सुमन आहे आणि संगीतकार केशवराव भोळे सुद्धा आहे. यावर केशवराव भोळे म्हणतात, आपण नक्की चित्रपट काढू, पण चित्रपटाचे संगीतकार यशवंत देव असतील. आणि मग त्यांनी 1953 मध्ये दसऱ्याचा मुहूर्त बघून चित्रपट निर्मिती सुरू केली आणि सुमनचं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं. पण चित्रपट पुढे गेलाच नाही. या दरम्यान प्रसिद्ध सितार वादक आणि संगीत दिग्दर्शक मोहम्मद शफी यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. त्यांना तो फार आवडला. त्यांनी सुमनताईंना त्यांच्या मंगू चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. नंतर चित्रपटाचे संगीतकार सुद्धा बदलले. नवीन संगीतकार O.P. नय्यर होते आणि इथूनच सुमन हेमाडी यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. 1958 मध्ये त्यांनी एका वर्षात 13 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. सुमनताईंच्या हिंदी चित्रपटामधील सर्वात अधिक लोकप्रिय गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे नूर महल 1965. गीतकार आहेत सबा अफगाणी आणि संगीतकार जानी बाबू कव्वाल. हे गाणं चित्रा या अभिनेत्रीवर चित्रित झालंय. तर हिरो आहे शोले मधला सुरमा भोपाली, अभिनेता जगदीप. खूप काळ येथे मी तुझी वाट बघत आहे, आता आलाच आहेस तर थांब ना, रात्री थांब, पहाट होईपर्यंत थांब, अशी विनवणी करणार हे गाणं. वातावरण धुंद आहे, तुझ्या असण्यानं ही जागा मला वेगळी वाटत आहे. जमिनीवर ताऱ्यांचा झगझगाट झाल्यासारखा वाटतोय वगैरे वगैरे. ही विनवणी सर्व चित्रपटभर विविध अंतऱ्यांमध्ये विविध शब्दांमध्ये येत असते. वाट पाहणाऱ्या तृषार्त असणाऱ्या स्त्रीसाठी सुमनताईंचा आवाज एक बांधीव घट्ट बंदिश ऐकावी असा फील देऊन जातो. सुमनताईंनी आवाजातील रजिस्टर्स विलया वापरला. ऐकूया मेरे महबूब नजा.
1960च्या सुमारास सुमनताईंचं नाव खऱ्या अर्थानं हिंदीत दरवळू लागलं. संगीतकार रोशन, सी रामचंद्र, हेमंत कुमार, लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रगुप्त, सलील चौधरी यांच्या उच्च दर्जाच्या चाली सुमनताईंनी सजवल्या. सुमनताईंचा हिंदीतील प्रवास सोपा नव्हता. लता मंगेशकर या सर्वकालीन सर्वोच्च आवाजासारखा आवाज सक्रिय असताना गात राहणं हेच खरं आव्हान. पण सुमनताईंमधील सुसंस्कारित प्रगल्भ व्यक्तीने हे आपलं समांतर अस्तित्व मान्य केलं, पेललं. जेवढं काम समोर आलं ते अगदी मनापासून केलं. पुढचं गाणं मजनू सुलतानपुरी यांच्या सचित्र लेखणीतून उतरलेलं, संगीतकार खय्याम यांच्या खानदानी पद्धतीने स्वरबद्ध केलेलं आणि रफी साहेब सुमनताई यांच्या मधाळ आवाजात येणारं हे मोहब्बत इसे कहते हैं या चित्रपटातलं अतिशय संयमित होणारं हे प्रेम. रफी साहेब आणि सुमनताई यांच्या आवाजामधील संवादाची भाषा अगदी केमिस्ट्री जुळल्यासारखी वाटते. गायिका म्हणून सुमनताई कॅरेक्टरमध्ये अक्षरशः विरघळून जातात. ऐकूया ठहरिये होश में आलू. सुमनताईंची सर्वात जास्त द्वंद्व गीते मोहम्मद रफी साहेबांबरोबर आहेत. दिल एक मंदिर सारखं गीत देणाऱ्या या जोडीने आजकाल तेरे मेरे प्यार के चर्चे सारखं नटखट गाणं सुद्धा दिलं. संवादरूपी गाणी दिली. मुमताजसाठी तर सुमनताईंनी वेगळाच आवाज लावला आहे हे नक्की. असंच एक अजून गाणं म्हणजे नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. नटखट शृंगार सुमन रफीच्या गळ्यातून ऐकणं आणि नंदा आणि शशी कपूरला पडद्यावर बघणं, जर तुम्ही तरुण असाल तर एक अलौकिक आनंद. आता आपण गाण्याची लढ लावत आहोत. 5 गाणी एका पाठोपाठ समोर येणार आहेत आणि प्रत्येक गाण्यामध्ये तुमचा मूड चेंज होण्याकरता 10 सेकंदाचा पॉज घेऊ.
बदलला का मूड? एक दिन एक जान हो गए म्हणजे एक ही आसान बदल गए दो बदन एक दिन एक जान हो गए म्हणजे एक ही आसान बदल गए म्हणजे एक ही आसान बदल गए
शगुनमधलं कोणतं गाणं असेल? मंडळी, सहज म्हणून सांगायला हरकत नाही, ज्या संगीतकारांबरोबर लताबाईंनी काही कारणास्तव, काही मतभेदांमुळे, काही गैरसमजांमुळे गाणं गायला नकार दिला, त्या सर्वांनी सुमनताईंचा आवाज लताबाईंना पर्याय म्हणून लगेचच स्वीकारला. केवळ सुमन पर्याय होता म्हणून आज संगीतसृष्टी नक्कीच समृद्ध झाली आहे. मोनोपॉलीचे एकाधिकाराचे धोके सुज्ञ रसिकास अधिक सांगणे न लगे. आज आपण या पाऊसकालीन मैफिलीत ज्या गाण्याला पर्याय नाही असं एक गाणं ऐकणार आहोत. ते गाणं म्हणजे हेमंत कुमार यांचं संगीत असलेल्या चांद चित्रपटातील सुमनताई आणि लता दीदी यांनी गायलेलं द्वंद्वगीत. तुल्यबळ आवाज कसे असतात याचं एक उत्तम उदाहरण. या गाण्यामध्ये लता दीदीचा आणि सुमनताईंचा आवाज कुठला
हे चटकन लक्षातच येत नाही, इतकं साम्य आहे त्यांच्या आवाजात. परमेश्वरा, तुझी लीला खरोखर आघात आहे. तर ऐकूयात ते गाणं कभी आज कभी परसो. झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात. अगदी हे गाणं होतं. थोडीशी या गाण्याची झलक होऊ दे तुमच्याकडून. आहे बाई. झिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात प्रिया विना उदास वाटे रात. झिम झिम झरती श्रावण धारा. इतरही तर मग या सगळ्या पदाशी जुळवून घेऊन तुम्हाला एखाद्या गाण्याची ऑफर आली तर तुम्ही गाल का? गाण्याची ऑफर आली ती डेफिनेटली गाण्यात. बिकॉज गाण्याची माझी गायची आवड माझी अजून संपलेली नाही आहे आणि मी गाऊ शकते देवीच्या कृपेने, चांगलं गाऊ शकते. आता 97मध्ये झालेली आहे माझी गाणी. तर ते सडनली का स्टॉप झाले मला कळत नाही. सगळी माझी म्हणजे गायचं त्यांनी सगळं एक्सेप्ट केलं होतं, माझी पद्धत किंवा माझा आवाज सगळा. त्यांनी फिल्मवाल्याने सगळ्यांना आवडले होतं म्युझिक सेक्शनमध्ये. पण सडनली काही जणांनी एकदम 76च्या नंतर गाणी घेऊन गाडी ठेवायची आणि सडनली कॅन्सल करायची विदाउट इन्फॉर्मिंग. नंतर गाडी किंवा घेतलेली पिक्चरमध्ये घालत नसत, फक्त रेकॉर्ड काढली जात असेल किंवा गाणी पिक्चरमध्ये असत आणि रेकॉर्ड त्याची येतच नसते चांगलं गाणं. हे सगळं कोडं आहे. मला अजून कळलेलं नाही आहे का हे सगळं का होते. किंवा माझं गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर बेसूर गायलेले म्हणून मला ऐकवण्यात आलं, म्हणजे कसेटवरती काढून. म्हणजे त्यावेळेला ते ओके झालं आणि ते ऐकलं सुद्धा आम्ही तिथे, परंतु कसेट मला ऐकवली गेली काय बेसूर आलेली. मला वाटतं आणि
एनिमल कॅनॉट बिलीव्ह इट. पण मला वाटतं No one can. एखाद्या गीताची तुम्हाला नक्कीच संधी मिळेल आता. तर ते सगळं घेऊन मेहनत सोडली नाही पाहिजे, रियाज सोडला नाही पाहिजे. आणि चांगल्या मेहनतीला फळ मग चांगलं मिळतंच. आणि त्याशिवाय काय होतं, लक पण असलं पाहिजे थोडं. पण ते आपण काय बदलू शकत नाही, ते लक असलेलं येतं आपोआप. सुमन कल्याणपूर एक प्राजक्तिक आवाज. मृदुला दाढे जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहिलेल्या लेखात म्हणतात, दवात भिजल्या जुईपरी हे मन कळवे झाले. अशी एक सुंदर ओळ कवी लिहून गेला. आधीच जुईचं फूल, त्यात ते दवात भिजल्यावर त्याचा नाजूकपणा काय वर्णावा. त्याच कोमल पाकळीचा मुलांपणा घेऊन एक प्राजक्तिक आवाज आपल्या कानांवरून अनेक वर्ष मोरपीस फिरवत राहिलाय. ते नाव आहे सुमन कल्याणपूर. या आवाजाची व्यक्ती कधीच अक्रस्ताळी असू शकत नाही. या आवाजाची व्यक्ती नक्की अबोल आणि राजस असेल. एक अत्यंत सौम्य, शालीन, घरंदाज डौल असलेला निरामय, निरागस आणि निर्व्याज आवाज म्हणजे सुमन कल्याणपूर. या आवाजाला काही दाखवायचा कधीच सोच नव्हता. गाणं अलगद गाऊन सहजी कानातून मनात शिरपत तो आवाज पाय न वाजवता हलकेच निघून जाईल. येताना वर्दी नाही, गाजावाजा नाही, जाताना फक्त एक हलकासा सुगंध स्पर्श. एक रेशमी वस्त्र अंगावरून सळसळून जावं तसा त्या आवाजाचा स्पर्श कानांना नंतर खूप वेळ सुखावत राहील. सुमनताईंनी हे दाखवून दिलं की नुसता गोड आवाज असून चालत नाही, तर त्या स्वरांना शास्त्रीय संगीताचं एक सुंदर अधिष्ठान लागतं, लयीचा अंदाज लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावपूर्णता असावी लागते. गोड आवाजाची जादू काही सेकंदच टिकते. संपूर्ण गाण्यात ऐकणाऱ्यांना ओढून घेण्याचं सामर्थ्य त्या गायकीत नसेल तर त्या गोड आवाजाचा काय फायदा. एक गाणं सुमनताईंच्या पूर्ण कारकिर्दीतला स्वरांचा ताजमहाल म्हणावं असं, ज्या गाण्यावर स्वतःच्या आवाजाची चिरंतन मुद्रा ताई उमटवतात, ते म्हणजे शब्द शब्द जपून ठेवणं. इथं सूरच नव्हे तर त्यातल्या सूक्ष्म श्रुतीही अलगद जपून लावतात ताई. जणू एका पानावरचा दवाचा थेंब दुसऱ्या पानावर हळुवारपणे न दुखवता ओघळून द्यावा तसे सूर लागले. मी सारे हे एकमेकांना बिलगून असलेले स्वर अचूक जागी तर लागतातच, पण अर्थ घेऊन उमटतात. अचाट किमयाही लाविलीस ज्योत तुझ या ओळीसाठी ताईंना तर लाखो सलाम आहे. तारगंधार ते मंत्र देवत इतक्या सहज सगळे सूर नाजूक श्रुती घेत अंतरीवर विसावतात आणि पुन्हा शब्द हा षट लावतात. तेव्हा आपण वहा म्हणायचंही भान राहत नाही आपल्याला, फक्त डोळे पाणावतात. त्या शब्दांना उरी उमलण्याचं भाग्य या आवाजाने लाभले. तर ऐकूया शब्द शब्द जपून ठेवा.
आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दरवळणारा प्रत्येकाचा स्वतंत्र असा नॉस्टॅल्जिया असतो. म्हणून त्यांना ही आदरांजली, सुमनांजली. आपल्याला स्वरग्रहण, संगीतग्रहण आणि चित्रग्रहण करण्यासाठी आम्ही साथ दिली आणि तुम्ही आलात. तुमचे सगळ्यांचे प्रचंड आभार. शेकडो गाणी, भावनांचे अनेक पदर, किती वेगवेगळी गाणी. सुमनताईंचा आवाज अनेकदा भेटत राहिला, कानांना मनाला सुखवत राहिला. प्राजक्ताचं फुलच ते. मुगले आझम मधली अनारकली म्हणते की फुलों को मुरझाने का खौफ रहता है. म्हणजे फुलांना कोमेजून जाण्याची, गळून पडण्याची भीती असते. परंतु आम्ही आणि आमच्या पुढच्या पिढ्या हेच म्हणतील की या आवाजाचं प्राजक्त कधीही कोमेजणार नाही, या पाकळ्या कधीच मिटणार नाही. आमची दुनिया एका सात्विक आणि निर्मल गंधानं भरून टाकणाऱ्या या आवाजाला उद्देशून म्हणावंसं वाटतं, अगर नूर तेरा न आता जहां में, अगर नूर तेरा न आता जहां में, तो रखा ही क्या था जमीन और आसमान. मंडळी, हा कार्यक्रम तयार करताना खालील साहित्याचा आधार घेतलेला आहे. त्याचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. श्रेय नामावली ती अशी: पुस्तक सात्विक सुरांचा नंदादीप, साठवणीतली गाणी. आपण संत यांनी जानेवारी 2026 मध्ये पब्लिश केलेलं पुस्तक. फेसबुक आणि यूट्यूबवरच्या असंख्य क्लिप्स आणि नोट्स. सुमन कल्याणपूर एक प्राजक्ती आवाज, मृदुला दाढे यांचा लेख आणि सादरीकरण सहयोग सौ उल्का मानकर. तुम्ही आलात, धन्यवाद. तुमचं बोलणं फारच सुंदर होतं, शांत आणि छान बोलता. तुमचा अनुभव पण खूप होता. चला येऊ.